लाडकी बहीण योजनेवर 3,500 कोटींचा जादा खर्च। अतिरिक्त खर्चाबाबत सरकारकडे ठोस स्पष्टीकरण नाही। आर्थिक व्यवस्थापनात त्रुटी असल्याचा कॅगचा ठपका। अर्थसंकल्प बाह्य खर्चातील वाढीवरून राज्य सरकारवर कॅगचे ताशेरे। आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर आक्षेप। राज्याची वित्तीय तूट अधिक वाढल्याचं निरीक्षण। शिवसेनेचं ऑपरेशन टायगरचे कथित फोटो व्हायरल। लोकसभा अध्यक्षांसोबत फुटीर खासदारांचे फोटो। खासदार श्रीकांत शिंदे सरनाईकही फुटीर खासदारांसोबत। सिद्धिविनायकाच्या दानपेटीमध्ये घोटाळा झाल्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप। नाव न घेता तत्कालीन अध्यक्ष आदेश बांदेकरांवर निशाणा। अयोध्या राम मंदिरातील 20 कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी राजीनामे। कामाचा ताण तसंच देणगी मोजणीची प्रक्रिया अधिक वेळखाऊ झाल्याचं कारण दिल्याची माहिती। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचा सरसकट कर्ज माफ। कर्जमुक्ती योजनेतील नियम अटी रद्द केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। 2019च्या लाभार्थ्यांनाही 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। सणासुदीच्या तोंडावर साखरेचा गोडवा महागला। महिनाभरात साखरेच्या दरात 6 ते 7% वाढ। जूनमध्ये कमी झालेला पाऊस ऊस उत्पादनातील अनिश्चिततेचा फटका। मोची दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती उघड। इमारतीच्या केवळ तळमजल्याबद्दलाच पूर्णत्वाचा दाखला। वर्षात 2 मजले कसे उभारले याचा पत्ताच नाही। पुण्यातील 2 दिवसांचा मुक्काम आटोपून दोन्ही पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ। तुकोबांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोरकडे रवाना, तर माऊलींची पालखी अवघड दिवेघाट पार करून सासवड मुक्कामी जाणार। बेल्जियमला 2-1 नमवत स्पेनची फुटबॉल वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये धडक। रोनाल्डोला रडवणारा मिकल मेरिनो पुन्हा एकदा ठरला स्पेनचा तारणहार।